बाबा, अहो रात्रीचे 3 वाजलेत. तुम्ही आज जाऊन झोपा बघू, नाहीतर अशाने तब्येत खराब होईल तुमची. अगं तू अजून जागी आहेस? काय करू, मला झोपच येत नाही. सारखा जीव गुदमरल्यासारखा होतोय. थोडीशी कॉफी बनवतेस मला? हो. बरं, मी थोडा वेळ बाहेर थांबतो. बरं. मला कोणी हात लावायचा नाही. विशाल, विशाल, राजा कुठे होतास इतके दिवस? मला हात लावू नको. अरे मला हात लावायचा नाही कोणी. काय झालंय तुझं? मला हात लावायचा नाही. काय अवस्था झाली ही याची? हे असं कसं झालं? कुणी केलं? मला हात लावू नको. कुणी केलं हे राजा? कोणी केलंय, कसं केलंय, का केलंय हे महत्वाचं नाहीये. मी इथपर्यंत पोहोचलो ते नशीब समजा. मी स्टुडिओत चाललोय. देवीचा नवस पूर्ण होईपर्यंत मी स्टुडिओतच राहणार आहे. मला कोणी डिस्टर्ब करू नका. विशाल, मला कोणी डिस्टर्ब करू नका. विशाल, विशाल, वेळ लागला त्याला, त्याला वेळ लागलाय. त्याला सावरा, त्याला सावरा. हो दिशा, तू तरी काहीतरी कर का. त्याला सावर, त्याला सावरा. हॅलो. हा बोला देशमुख अंकल. काय विशाल, कधी? हा काय 3 काय 3 वाजता? अच्छा. हा 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 ठीक आहे काका, तुम्ही काळजी नका करू. मी येते आता. हो, मी आताच निघते इमिडिएटली. ओके, या, बाय. विशाल, काय चाललंय विशाल? सांगण्यासारखं तर काहीच नाही. आणि तुझ्या समोर तर मी काहीच सांगू शकत नाही. काही वाईट घडलंय का? आम्हाला कोणाला न सांगण्यासारखं काही? त्याशिवाय कोणी विक्षिप्तासारखं वागू शकतो? विशाल, तुमच्या समोर खूप छान संधी आली आहे ना, या पूर्ण जगात नाव करून घेण्यासारखी. मग तुम्ही या संधीचं सोनं करून घेतलं पाहिजे ना विशाल. विशाल देशमुख आता फोटोग्राफी नाही करू शकत. आपण घरासाठी बरंच काही करू शकतो, आणि आता फक्त तेच करायचंय. मग करा ना. कोण थांबवतोय तुम्हाला? जरूर करा. पण हे असं का? इतके विचित्रपणे. हे डाग, ह्या जखमा, निदान औषध पाणी करायला किंवा आंघोळ करायला काहीच हरकत नाही ना विशाल. या जखमा जरी माझ्या शरीरावर दिसत असल्या तरी त्याचे खरे घाव देशमुख कुटुंबावर झालेत. या क्षणी मी पुढाकार घेऊन जर काही केलं नाही तर हे घाव, हे डाग देशमुख कुटुंबावर कायम राहतील. तसं काही असेल विशाल तर व्यवस्थित उघड करून सांग ना काय आहे ते. त्यात स्पष्ट सांगण्यासारखं काही नाहीये. देशमुख कुटुंब रस्ता तळाला जाऊ नये अशी जर तुमची इच्छा असेल तर मी जेवढं सांगतो तेवढं ऐका, तेवढंच करा. मला प्रश्न विचारू नका. मंजू, तू सांगत जा. तू म्हणशील तसंच करीन मी सांगत जाईन. पण जे करायचंय ते तुम्ही आणि मी नाही करू शकत. करू शकते ते फक्त दिशा. दिशा? काय बोलतोय काय तू? हे देवी शपथ सांगतोय, मी जे काही करतोय ते कुटुंबासाठी करतो. फक्त आपल्या घराच्यासाठी करतोय. हो, हे फक्त दिशाच करू शकते. काय बोलतोय काय हा? दिशा करेन म्हणतो हा? हो, मी करेन.
नाही. अगं काय बोलतोय काय हा? हे मी काम करेन. दिशाच करेल. हो अंकल, आई, आता तुम्ही चला. काय? दिशा करेल. हा, दिशाच करेल. अंकल, तो जे काही बोलतोय त्याचा संदर्भच लागत नाहीये. त्याच्या बोलण्यावरून त्याचं मानसिक संतुलन ढळलंय असंच आढळतंय. म्हणजे बघ ना, घरची परिस्थिती, मनातलं दडपण आणि एवढ्या मोठ्या जागतिक स्तरावर काहीतरी आपल्याला करून दाखवायचंय, हे प्रेशर, या सगळ्यातून पळवाट म्हणजे आपण घरासाठी काहीतरी केलं पाहिजे असंच त्याला वाटत असेल बहुतेक, आणि म्हणून तो असा वागत असेल. पण आता तो घरासाठी त्याच्या फोटोग्राफीद्वारे काही करतो किंवा इतर कुठल्या गोष्टीमधून करतो हे गरजेचं नाहीये. गरजेचं आहे आपण त्याचा गेलेला आत्मविश्वास परत मिळवणं. आपण एक काम करूया, त्याला एका चांगल्या सायकॅट्रिस्टकडे नेऊया, त्याची ट्रीटमेंट सुरू करूया. तो जे म्हणतो ते तू कर, तो जसं बोलतो तसं तू वाग. दॅट विल हेल्प हिम. त्याची ट्रीटमेंट एकदा चालू झाली ना की मग खरंच सगळं ठीक होईल ग. आणखी एक निर्णय मी घेतलाय. अर्थात तुझा होकार गृहीत धरूनच मी हा निर्णय घेतलाय. जे काही घरात चाललंय त्याचा पियूच्या मनावर परिणाम होऊ शकतो, म्हणून मी पियूला माझ्याबरोबर माझ्या माहेरी न्यायचा निर्णय घेतलाय. अंकलने तिच्या शाळेतून पण परमिशन काढली आणि तुला माहितीये माझी कझन टीचर आहे, ती घेईल पियूचा अभ्यास. मी पियूला आजच नेते. दिशा, या परिस्थितीत हा एकच मार्ग उरलाय आपल्या समोर. बाबा दया करा बाबा. बाबा ताई, हो माई दया करा. नमस्कार. सर, तुम्ही मला इथे बोलवलं तर महत्वाचं सांगायचं होतं सावंत. पण सर मगाशी तक्रार मागे घ्यायला आलात तेव्हा सांगू शकला असतात. नाही म्हणजे अशा उन्हात तुमची प्रकृती. पोलीस स्टेशनमध्ये सांगण्यासारखी नव्हती ती गोष्ट. खूप महत्वाची गोष्ट आहे. बरं, नेमकं कशाबद्दल सांगायचं होतं? विशालबद्दल. विशालबद्दल? या ना सर, प्लीज. काही कर्तव्य पार पाडायची असतील तर स्वतःच्या भावनांवरती बंधनं घालावी लागतात. अशीच काही कर्तव्य आता तुला पार पाडायची आहेत. तुम्ही सोबत असाल नाही दिशा, माझा किंवा बाबांचा सहभाग झाला तर बेतडीस जाण्यापूर्वीच फिसकटेल. म्हणूनच आता काही जबाबदाऱ्या तुला पार पाडायच्या आहेत. संपूर्ण आयुष्य पोलीस खात्यात घालवून बाबांना जे शक्य झालं नाही, संपूर्ण पोलीस खात्याला शक्य झालं नाही, ते आता मी करणार आहे. फक्त तुझ्या हातून. या प्रकरणाची प्रत्येक पाकळी उलगडताना तुला प्रश्न पडेल की हे मला कसं शक्य झालं. पण त्यासाठी मला फार मोठ्या अग्निदिव्यातून जावं लागलंय.
पण मी तुम्हाला काय बस दिशा बस. आता काही शंका विचारू नकोस, प्रश्न विचारू नकोस. मी जेवढं सांगतो तेवढं कर. जा, तुला करावं लागेल, आपल्या घरासाठी करावं लागेल. जा मी जा म्हणतो ना. काय ग, काय झालं दिशा? अगं दिशा, काय झालं बेटा? सांग मला. काय झालं? विशाल काही बोलला का? अगं मला सांग काहीतरी, त्याशिवाय कसं कळेल मला? हे काय चाललंय? तर असा सगळा प्रॉब्लेम झालाय. पण सर मगाशी तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये म्हणालात की विशाल सुखरूप परत आलाय. पण काय काय अटी घालतोय, काय काय करायला सांगतोय, सगळं काही घरासाठी करतोय असं तो सांगतोय. आणि जे काही करायचंय ते मी करायचं नाही किंवा त्याने करायचं नाही, तर ते दिशानं करायचंय, सुनबाईंनी करायचं, असा त्याचा हट्ट चाललाय. सगळ्या गोष्टी तो माझ्यापासून का लपवतोय, मला का दूर ठेवतोय हेच कळत नाहीये. मला वाटतं सर तुम्ही किती कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी आहात हे त्याला चांगलंच माहिती आहे. आणि म्हणून कदाचित म्हणूनच माझ्या मनात शंका नव्हे तर खात्री पटली की कळत नकळत विशालच्या हातून एक खूप मोठा अपराध घडलाय. आणि म्हणूनच त्यासाठी हे तुम्हाला सांगण्यासाठी मी इथं बोलावलंय. कुणाला कसलीही शंका येऊ न देता संपूर्ण या प्रकरणाचा छडा लावावा हीच माझी तुम्हाला विनंती आहे. सर विनंती कसली करताय? उलट अशा बिकट प्रसंगी तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवलात हेच खूप आहे माझ्याकरता. आय प्रॉमिस यू सर, ह्या प्रकरणाचा छडा लावल्याशिवाय मी शांत बसणार नाही. थँक्यू इन्स्पेक्टर. ह्या सगळ्याच गोष्टी माझ्या घरात काय चालल्यात पाहणं, खास विशाल परत आल्यानंतर तर काय चाललं असेल सुनबाईंच्या मनात, काय घुसमट चालली तिची, तिच्या मनात काय चाललंय तीच जाणे. सर डोंट वरी, मी स्वतः आसामला जाऊन सगळ्या गोष्टींची शहानिशा करून येतो. आलात? अहो मी आत्ता ॲडव्होकेट देवळ्यांकडे शेवटी फोन करून तुमचा पत्ता विचारत होते. कुठे होतात तुम्ही? कुठं का असे ना. काय घडलंय? काय घडलंय? अहो त्या बयेला जरा झापा तुम्ही. आलिशाला, त्या विषयाला नोकरीला लावून म्हणे आम्ही त्याची घुसमट करतोय. इथे सगळ्या कुटुंबाची घुसमट होती, याला जबाबदार कोण आहे ते विचारा ना तिला. काय घुसमट होते राधा? ॲडव्होकेट भिंगारेंच्या ऑफिसमध्ये जाऊन अण्णा चाफेकरांची फाईल चोरी करायची. अण्णा चाफेकर काय माणूस आहे, कोण आहेत ते, याची कल्पना तरी आहे का तुला? जगाच्या दृष्टीने एक प्रसिद्ध उद्योगपती, पण त्याचे संबंध एका खूप मोठ्या आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी टोळीशी आहेत. कोण म्हणतं असं? विशाल. त्याचे गुन्हेगारी टोळीशी संबंधित सगळे पुरावे त्या फाईलमध्ये आहेत. आणि एवढंच नाही, तर फुल प्लॅन करून त्यांच्या मार्गाआड येणाऱ्या माझ्या सासऱ्यांना पण निलंबित करणारे हेच ते अण्णा चाफेकर. ठीक आहे दिशा, रिलॅक्स, यू जस्ट रिलॅक्स. विशाल काही बोललाय का ती फाईल कशी आणायची, कशी मिळवायची? हो, सोर्स सांगितलंय त्यांनी. ओके. जशी आकाशातून एखादी उल्का टपकावी ना, तसा तो सोर्स त्यांच्या नजरेसमोर आलाय. त्या सोर्सचं नावच आहे उल्का. मग आता काय विचार केलायस तू यापुढे? माझ्या समोर आता दोनच पर्याय उरलेत. एक तर सरळ प्रियांकाला घेऊन घराबाहेर निघून जावं,
किंवा ते जे काय सांगतायत ना ते मान्य करावं आणि सगळे धोके पत्करावेत. बघते आज रोख ठोक सांगतेच मी त्यांना. काय झालं दिशा? काय झालं दिशा? काय झालं दिशा? बोलत का नाहीयेस तू? मी तुम्हाला सांगायचं होतं की माझ्यावर दया करावं. ही असली जीवघेणी परीक्षा नका बघू माझी. या धोकादायक कामाची जबाबदारी माझ्यावर नका टाकू. आधीच खूप खचून गेले हो मी. नवीन संकटात नका टाकू मला. आणि दुसरं काही नसेल तर आपल्या पिऊचा विचार करावा. या क्षणाला तू खचलेली कोलमडलेली या घराला चालणार नाही. कुठे गेला तुझा तो कॉलेज मधला आत्मविश्वास? एनसीसी कॅडेट, रायफल शूटिंग मध्ये गोल्ड मेडल मिळवणारी दिशा. आठव दिशा, हजारो लोकांसमोर स्त्री शक्तीवर भाषण देणारी दिशा. आज तोच आत्मविश्वास, तीच शक्ती हवी आहे आपल्या कुटुंबासाठी, आपल्या घरासाठी. मला थोडा वेळ द्या. नाही दिशा, वेळ घालून चालणार नाही. जा दिशा, जा. वेळ टळली तर स्वप्न धुळीस मिळतील. दिशा, जा म्हणतो ना. हॅलो दिशा. हा अलिशा बोल. दिशा, काय निर्णय घेतलायस तू? काय निर्णय घेणार? विशालला सगळं रोख ठोक सांगेन असाच निर्णय घेतला होता. पण त्यांच्या समोर उभं राहताच विरोध करायची हिंमतच नाही राहिली. दिशा, दिशा, आयुष्य म्हणजे परीक्षाच तर असते. प्रश्नपत्रिका नीट व्यवस्थित वाचून घेतल्याशिवाय उत्तरं लिहायचीच नसतात, है ना? खरंय. तुझ्या आयुष्याच्या प्रश्नपत्रिकेत आणि माझ्या आयुष्याच्या प्रश्नपत्रिकेत फार फरक आहे. तुझ्या प्रश्नपत्रिकेतील उत्तर, त्यांचे पर्याय सगळे आधीच कंसात दिले. पण माझ्या प्रश्नपत्रिकेतील उत्तर ती कुठल्या पुस्तकात आहेत ह्यापासून सुरुवात होते ग. हे सगळं फार कठीण आहे माझ्यासाठी, खूप कठीण आहे. हे बघ, तू अपसेट होऊ नकोस. मी त्या उल्काला गाठलाय, ती आपल्याला भेटायला पण तयार आहे. त्यामुळे तू तुला योग्य वाटेल असाच निर्णय घे. आणि तुझा जो काही निर्णय असेल त्याच्यात मी आहे तुझ्या बरोबर. अँड यू नो दॅट. ओके बेबी, बाय.